नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहनकर. मित्रांनो, राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि या योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये राज्यातील 2,40,00,000 महिला लाभार्थ्यांनी अर्ज केले होते आणि या अर्ज केलेल्या लाभार्थ्यांपैकी जवळपास 1,87,00,000 महिला लाभार्थ्यांचे अर्ज त्या ठिकाणी पात्र करून त्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. परंतु मित्रांनो, हे सर्व होत असताना या योजनेच्या अंतर्गत जे काही 1,500 रुपयाचे मानधन दिलं जातं, तर ते मानधन दिलं जात असताना ते पैसे ज्यावेळेस या महिलांच्या खात्यामध्ये येतात आणि खात्यामध्ये आल्यानंतर बँकांच्या माध्यमातून ते पैसे कट केले जातात. यामुळे या महिलांना 800 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये अशा प्रकारची रक्कम दिली जाते. काही महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट झाल्यानंतर ते पैसे मायनस दाखवत आहेत. अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणाच्या तक्रारी शासनाला प्राप्त झालेल्या आहेत. महिला व बालविकास मंडळाला त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाची काल एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय हा घेण्यात आला आहे. मित्रांनो, या बँकांच्या माध्यमातून खात्यामध्ये दिलं जाणारं जे काही योजनेचा हप्ता आहे तर त्यामध्ये काहींचा चेक रिटर्न आलेला असेल, काही चेक बाउन्स झाले असतील किंवा मग खात्यामध्ये असणाऱ्या मिनिमम बॅलन्सची मर्यादा असेल, तर ते या सगळ्या प्रकारचे जे काही कारणं असतील तर अशा प्रकारच्या कुठल्याही कारणासाठी त्यांच्या खात्यातून रक्कम कपात केली जाऊ नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश हे देण्यात आलेले आहेत. आणि आता अशा प्रकारे जर एखाद्या बँकेची तक्रार आली तर त्या बँकेवरती गुन्हे दाखल करण्यात येतील अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. मित्रांनो, याचबरोबर या योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी अशा आहेत त्यांच्या आधार कार्डला बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांचं किंवा त्यांचं आधार शेडिंग न झाल्यामुळं या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसेही क्रेडिट केले जात नाहीत किंवा बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या ज्या बँकेला लिंक आहेत ते बँकेचे अकाउंट हे बंद आहे किंवा खाते वापरत नाहीत. या कारणामुळे सुद्धा ते अकाउंट बंद झाले आहे. तर अशा महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आलेली नाही. तर या कारणास्तव 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ग्रामपंचायत स्तरावरती, अंगणवाडी स्तरावरती एक कॅम्प किंवा शिबिर राबवण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला या सूचना या देण्यात आलेल्या आहेत आणि या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी यावेत म्हणून त्यांना पात्र केले जाणार आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या भरपूर साऱ्या लाडकी बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.